आज तब्बल 9 वर्षाच्या नंतर अर्धनारी नाटेश्वर अनान हा चित्रपट YouTube वरती रिलीज होतोय. हा चित्रपट ऍक्च्युअली 9 वर्षाच्या अगोदर थिएटरमध्ये रिलीज झालेला होता आणि आता हे YouTubeला रिलीज करतायत. याचा एक छोटासा प्रोग्राम इथे झालेला आहे इम्पामध्ये. तर त्यातल्या ज्या लीड आर्टिस्ट आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. मॅडम, काय नाव आहे आपलं, थोडा परिचय द्या. आणि 9 वर्षाच्या नंतर तुम्ही रिलीज करताय, काय भावना आहे तुमच्या? नमस्कार, मी सुखदा खांडकेकर. 9 वर्षांनंतर स्वतःला आज ट्रेलरमध्ये, गाण्यांमध्ये बघितलं आणि खूप वेगळंच फिलिंग होतं, खूप नॉस्टॅल्जिक वाटत होतं. ही फिल्म खूप महत्त्वाची आहे, विषय महत्त्वाचा आहे. कारण नावावरून तुम्हाला अंदाज आला असेल, अर्धनारी नटेश्वर अनान हे नाव आहे याचं. मुळात पहिल्यांदा स्क्रिप्ट जेव्हा अप्रोच झाली होती तेव्हाच मला हा विषय खूप आवडला होता आणि तेव्हा सुद्धा मला वाटलं होतं की या विषयावर बोललं गेलं पाहिजे. आज 9 वर्षांपूर्वी हा विषय हाताळला गेलाय. म्हणजे तुम्ही बघा की दिस इज सो अहेड ऑफ टाइम. जेव्हा ही फिल्म तेव्हा बनवली गेली होती. मला फार आनंद आहे याचा की आज आम्ही आमची फिल्म घेऊन तुमच्या घरी आलोय. तुम्हाला यूट्यूबवरती जायचं आहे, फक्त व्हिजिप्लेक्सवर जा, जे यूट्यूब चॅनल आहे, आणि आमची फिल्म तुम्हाला तिकडे घर बसल्या बघता येईल. कुठल्याही कलाकाराला यापेक्षा मोठं समाधान काय असेल की आपलं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, आणि त्यामुळे प्रचंड आनंद आहे. काय भूमिका आहे तुमची चित्रपटामध्ये, म्हणजे काय कॅरेक्टर आहे नेमकं? मी केलेल्या आजवरच्या कामांपैकी एक खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर हे आहे. कारण ही मुलगी, क्रिस नाव आहे हिचं आडनाव मी चूज केलं होतं, देव. क्रिस देव हिचं पूर्ण नाव आहे. ही हाफ जर्मन आणि हाफ महाराष्ट्रीयन मुलगी आहे. हिची बॅक स्टोरी, हिचा लुक कसा असेल, केसांचा रंग कुठला असेल, ॲक्सेंट कितपत मराठी ॲक्सेंटमध्ये कितपत तिची फ्लुएन्सी असेल नसेल, यावर कॉन्स्टंट काम केलं. आणि सिन्स आय एम द पॅरलल लीड, फिल्मच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते बेरिंग कंटिन्यू करणं गरजेचं होतं. त्यामुळे मी आभारी आहे राजू कुष्टे सरांची, ज्यांनी ही फिल्म लिहिली आणि डिरेक्ट केली. कारण माझे अनेक प्रश्न असायचे, त्यांचं माझं खूप डिस्कशन व्हायचं, आणि काय कसं करत करत आम्ही ही क्रिस उभी केली. त्यामुळे फार जवळचं कॅरेक्टर आहे माझं. मला आमचे सहकलाकार मला चिडवायचे सुद्धा की अरे देवा, सुखदा आता बोलायला लागली, म्हणजे एक आता मोठं चर्चासत्र रंगणार आणि मग शूट कधी सुरू होत आहे सांगा. पण गमतीचा भाग वेगळा, या सिनेमातनं मला खूप जवळचे मित्र मिळाले, आणि हे आता मी सांगूच शकते कारण 9 वर्ष आमची मैत्री तशीच आहे. आमचा व्हॉट्सॲपचा ग्रुपही तसाच आहे जो तेव्हा सुरू केला होता. सो या फिल्मने खूप काही दिलंय, खूप प्रेम मिळालंय मला. 9 वर्षाच्या नंतर तुम्ही आता हा युट्यूबला पडणार आहे, आणि तुमचं काय मध्यंतरी सिनेमा लाईन गॅप पडला होता का? परत तुम्ही सिनेमा करायला उत्सुक आहात का परत एकदा? तुम्हाला माहित नाहीये कदाचित, मी ऍक्टर, मी थिएटर, फिल्म्स, टेलिव्हिजन, हिंदी आणि मराठी या दोन्ही इंडस्ट्रीजमध्ये काम करत आली आहे. त्यामुळे मधल्या काळात अनेक सिरियल्स, अनेक सिनेमे, नाटक हे सगळं चालूच आहे माझं. आणि आपलीच एक इतकी जुनी फिल्म आता लॉन्च होती यूट्यूबवरती, ह्याचा हा आनंद आहे. पण आय एम ब्लेस्ड. सरस्वती आईचा आशीर्वाद आहे की मी काम करते तेव्हापासून, आणि जिवंत आहे तोपर्यंत करत राहावं, हीच तिच्या चरणी प्रार्थना. काय बोलाल मराठी प्रेक्षकांसाठी? युट्यूबला जाऊन बघा, काय बोलाल, 2 लाईन मध्ये काय बोलाल मराठी प्रेक्षकांसाठी? मी एवढंच सांगेन की एक अत्यंत गोड, व्हिज्युअली खूप गोड दिसणारी फिल्म, पण खूप गूढ आणि गर्भित अर्थ असलेली, डीप अर्थ असलेली ही फिल्म आहे, ज्यामध्ये खूप सुंदर गाणी आहेत, ज्यामध्ये नृत्य बघायला मिळेल तुम्हाला, जे प्युअर क्लासिकल इंडियन क्लासिकल डान्स फॉर्म भरतनाट्यम तुम्हाला बघायला मिळेल, आणि उत्कृष्ट अभिनय, खूप सुंदर सुंदर कलाकार यामध्ये आहेत. त्यामुळे एंटरटेनमेंट तर आहेच आहे, पण सरतेशेवटी एक खूप महत्त्वाचा विचार तुम्हाला करायला लावणारी ही फिल्म आहे. तेव्हा जरूर बघा. आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे आणि सुट्टीचा दिवस आहे. अजून काहीही करू नका आणि यूट्यूबवर जाऊन आमची फिल्म बघा. थँक्यू. नक्कीच. तर डिझीप्लेक्स या युट्यूब चॅनलवरती ही फिल्म तब्बल 9 वर्षाच्या नंतर रिलीज होतीये. 9 वर्षाच्या पूर्वी हे थिएटरला पण रिलीज झालेली होती. तर मराठी प्रेक्षकांनी नक्कीच या फिल्मला भरभरून प्रतिसाद द्या, सगळ्यांनी बघा. आमच्या चॅनलकडनंही मॅडम तुमच्या या चित्रपटाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.